इयत्ता 8वी NNMSच्या 2018-19 ते 2024-25च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले आकृत्यामधील समसंबंध या घटकातील प्रश्न आज आपण पाहतोय. पहा, जसा पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी संबंध असतो तसा संबंध या तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी असतो. याच्यामध्ये काय करायचं, पहिल्या दोन आकृत्यांचा संबंध समजून घ्यायचा आणि तसाच संबंध पुढं आपण लावायचा आहे. ठीक आहे. बघा, या दोन आकृत्यांमध्ये काय बदल झाला. हा चौकोन आहे ना, हा मध्ये आला, इथं मध्ये आला, तर याचा पण सुरुवातीचा चौकोन कुठं जाणार आहे, मध्ये जाणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 असू शकतोय, 2 असू शकतोय, 3 असू शकतोय. 4ला कॅन्सल करून टाका. आता पुढे जाऊया. बघा, हा जो बाण आहे तो बाण अर्ध्या भागामध्ये रिवर्स आला आहे, परत पाठीमागं आला आहे. मग आता या इथून इकडं जाताना सुद्धा हा जो बाण आहे ना, हा बाण आहे ना अर्धा पाठीमागे येणार, म्हणजे शेवटी फक्त बाण असणार आहे. असं कुठं दिसतंय रे, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय. बाकीचे दोन्ही पर्याय कॅन्सल करून टाकायचेत. ठीक आहे. आता बघा, आणि आणखी जर याला जर फिरवायचं झालं तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने बघा, 45 अंशाचा 1 कोन, 2 कोन आणि 3 कोन. 45 अंशाच्या 3 कोनांमध्ये म्हणजेच किती रे, 135 अंशामध्ये प्रतिघटीवत फिरला. मग तसा हा सुद्धा प्रतिघटीवत म्हटलं तर 1दा, 2दा आणि 3दा म्हटलं तर इकडंच येणार आहे. बघा, अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर या दोन आकृत्यांचा काय संबंध आहे बघा. या दोन आकृत्यांमध्ये डावा भाग डावीकडेच दिसतोय, उजवा भाग उजवीकडेच दिसतोय, फक्त खालचा भाग वरती गेलेला दिसतोय. याचाच अर्थ काय रे बाळांनो, जल प्रतिबिंब आहे, पाण्यातील प्रतिबिंब आहे. ठीक आहे. मग याचं सुद्धा पाण्यातलं प्रतिबिंब कसं होईल, ही जी रेष आहे ती अशा पद्धतीची दिसणार आहे. ठीक आहे. बघा, अशी रेष कुठं कुठं दिसते, पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये दिसते. हा 2 आणि 4 कॅन्सल करून टाकू. आता पुढं हा जो पार्ट आहे हा वरती आहे, तो खाली दिसणार आहे बघा. पण डावीकडचा भाग डावीकडेच दिसणार, उजवीकडचा भाग उजवीकडेच दिसणार पाण्यामध्ये. मग आता हा भाग कुठं आहे रे, या आकृतीची जर आपण असे दोन उभी रेष मारून भाग केले तर हा डावा भाग आहे, म्हणजे हा डावीकडेच दिसणं अपेक्षित आहे. बरोबर आहे की नाही. मग इथं 1 मध्ये कुठं आला, उजवीकडे आला, म्हणून याला कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढं बघा, या प्रश्नामध्ये काय दिसतंय रे, सगळे आडवी चिन्ह आहेत का, ती उभी केलेली आहेत. बघा, या चिन्हाला जर आपण उभं केलं म्हणजे समजा तुम्ही 90 अंशामध्ये गटीवत घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं, मग याला जर उभं केलं तर हे असं दिसणार होतं. पण त्यांनी काय केलं, त्याचा परत आरशातलं प्रतिबिंब घेतलं असं म्हणा, किंवा उलटं केलं आहे असं समजा. अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. हे जे दुसरं चिन्ह आहे बघा, हे असं, याला जर उभं केलं तर हे अशा पद्धतीने दिसणार होतं आपल्याला. पण त्याचं पुन्हा आरशातलं घेतलं म्हणजे अशा पद्धतीने दिसतंय. म्हणजे पहिल्यांदा आकृती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 मध्ये फिरवा. मग ही अशा पद्धतीनं फिरली तर मग हे जे चिन्ह आहे बघा असं दिसणार होतं. बरोबर आहे की नाही. हे चिन्ह आडवं केल्यानंतर असं दिसणार होतं, पण पुन्हा त्याचा उलटा केला असं दिसणार आहे. म्हणजे आपल्याला कोणत्या आकृतीमध्ये पहिलं चिन्ह असं दिसतंय रे, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. ठीक आहे. म्हणून आपण सिलेक्ट करू शकतो पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आरशातलं म्हणू शकत नाही आपण, परंतु उलटं केलं आहे असं समजा. कारण इथं जर पुन्हा आरशातलं केलं तर परत प्रॉब्लेम येईल. हां, चला इथं काय केलंय रे बाळांनो, स्पष्ट दिसतंय पाण्यातलं प्रतिबिंब आहे का, आहे. बघा, पाण्यातलं प्रतिबिंब आहे. याचं सुद्धा पाण्यातलं प्रतिबिंब घेऊया आपण. त्रिकोणच दिसणार आहे. तर डावीकडचा वर्तुळ वर कुठं उजवीकडे जाईल का रे, नाही, उजवीकडे जाणार नाही, खाली जाणार नाही, वर जाणार नाही, काही नाही. फक्त स्टार वरती आहे तो खाली येईल, हे बस आडवा 7 आहे तो वरती जाईल. या पद्धतीनं होईल ते चिन्ह. बघा दिसते आपल्याला पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे चला. बघा, याच्यामध्ये काय केलं रे बाळांनो, फक्त आरशातलं प्रतिबिंब घेतलंय. ही आकृती आणि ही आकृती
याच्यामध्ये काय संबंध आहे, आरशातलं प्रतिबिंब आहे. मग तसंच याच्यामध्ये आरशातलं प्रतिबिंब घेऊया आपण. बघा आरशातल्या प्रतिबिंबामध्ये डावा भाग उजवीकडे, उजवा भाग डावीकडे जाणार, वरचा भाग वरतीच राहील. म्हणजे हा जो पार्ट आहे तो वरतीच राहील. बघा सगळीकडे वरती दिलाय, पण आता उजवीकडे आहे तो कुठं जाणार आहे रे, डावीकडे जाणार आहे. बघा सगळीकडे डावीकडे गेलाय. हा जो पार्ट आहे बघा, हा पार्ट आहे तो बाहेरच्या बाजूला ओपन आहे, म्हणजे हा चुकला. हा चुकला. कोणता येईल रे, डावीकडे होता, उजवीकडे जाणं अपेक्षित होतं, हा डावीकडेच राहिला, म्हणून याला चूक केलं आपण. या दोघांमध्ये बघा, या दोघांमध्ये हा जो पार्ट आहे हा तो कोण उजवीकडे आहे. कुठे, उजवीकडे. तो कोण कुठं जाणार होता, आता डावीकडे जाणार होता. इथं डावीकडे, इथं आहे असा उजवीकडे राहिला, याला कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 4 आहे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढं. काय केलं रे याच्यात, उलट केलं फक्त. हा बाण इकडं होता, त्याची दिशा इकडे केली. हा इकडं होता, डावीकडे होता तो उजवीकडे केला. हा डावीकडे होता तो उजवीकडे केला. ठीक आहे. आता इथं सुद्धा हा वरती आहे तो खाली जाईल. पहिला बाण खाली कुठं आहे रे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. हा खाली होता तो वर केला, हा खाली होता तो वर केला. डायरेक्ट पर्याय क्रमांक 3 लिहू शकतो आपण. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे. काय संबंध आहे बघा या दोन आकृत्यांमध्ये. तर पहिल्यांदा ही आकृती 90 अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं फिरवली. म्हणजे कशी येईल रे बाळांनो, 90 अंशामध्ये फिरवली तर बघा ही रेष आहे अशा पद्धतीने येईल. बघा 90 अंशामध्ये जर घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं अशी फिरवली आकृती तर अशी मिळेल. आणि पुन्हा तिचं पाण्यातलं प्रतिबिंब घ्यायचं, जलप्रतिबिंब घ्यायचं. मग जलप्रतिबिंब ज्यावेळी आपण घेणार आहे त्यावेळी हा खालचा भाग कुठं जाणार आहे, वरती जाणार आहे. सेम त्या पद्धतीनं करू. जर 90 अंशामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ही आकृती फिरवली आपण तर बघा ही आकृती अशी उभी होईल बाळांनो. ठीक आहे, उभी होईल आणि हा भाग रंगवलेला येईल. आणि आता जर आपण बघा, जर आपण पाण्यातलं प्रतिबिंब घेतलं आता तर हे टोक खाली जाईल. खाली कुठं गेलंय रे, 2 आणि 4 मध्ये. पण डावीकडचा भाग हा रंगवलेला आहे, सॉरी उजवीकडचा भाग हा रंगवलेला आहे, तो उजवीकडचाच रंगवलेला राहील. म्हणजे इथं डावीकडचा रंगवला, म्हणून पर्याय 4 कॅन्सल करा. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा काय केलं इथं, जलप्रतिबिंब पाण्यातलं प्रतिबिंब घेतलंय बरोबर आहे. वरचं मुंडकं खाली आणलंय, मग आता हे खालचं मुंडकं वरती जाणार आहे. ठीक आहे, झालं. आता महत्त्वाचा मुद्दा बघा, हा जो पाय आहे, आता हे दोन्ही हात तर आपल्याला स्पष्ट समजणारच आहे. हा जो पाय आहे तो डावीकडचा आहे, तो डावीकडेच राहिला आहे. फक्त असा होता तो असा झाला आहे. बघा झाला आहे का जलप्रतिबिंबामध्ये. म्हणजे आणि हा उजवीकडचा होता तो उजवीकडेच राहिला आहे. ठीक आहे. आता इथं बघा नीट लक्ष द्या, हा जो डावा इकडचा डावीकडचा जो हात आहे, आता आपल्याला समोर दिसतंय तसं बघूया आपण. डावीकडचा हात जो आहे तो असा जर असेल तर उत्तर आकृतीमध्ये असा असणं अपेक्षित आहे. मग कुठं दिसतोय तसा हात, 1 मध्ये, 2 मध्ये आणि 4 मध्ये. आता इकडे या, हा हात असा आहे तर असा असणं अपेक्षित आहे. उजवीकडचा हात 1 मध्ये आहे, 2 मध्ये आहे, 4 मध्ये आहे. ठीक आहे. आता पायाकडे जाऊया. पाय डावीकडचा पाय जो आहे हा तो जसाच्या तसा आहे, डावीकडचा पाय जसाच्या तसा आहे. 4 मध्ये चुकला, 4 कॅन्सल केलं. आता हा पाय बघा जर अशा पद्धतीचा असेल तर मग पाण्यामध्ये काय होईल, अशा पद्धतीनं दिसेल. मग कुठं दिसतंय, पर्याय 1 आणि 2 सेम आहेत. पर्याय 1 किंवा 2 हे उत्तर असेल. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडं. सिंपल, स्पष्ट दिसतंय आरशातलं प्रतिबिंब आहे. हा उजवीकडचा भाग हा डावीकडं आला. आता मला सांगा आरशातलं प्रतिबिंब असा बाण असेल तर इकडं कसा दिसणार आहे रे, असा दिसणार आहे. हे कॅन्सल करून टाका, हे कॅन्सल करून टाका. 1 किंवा 4. आता सिंपल, हा वर्तुळ डावीकडे तो कुठं जाणार होता, उजवीकडे जाणार होता. कुठं आहे, 1 मध्ये. इथं बघा चौकोन आहे, मग वर्तुळ उजवीकडे पाहिजे होता. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं
बरोबर उत्तर असेल. चला पुढं बघा, छान प्रश्न आहे, थोडंसं समजून घ्या व्यवस्थित. हा जो स्वास्तिक आहे, मेन स्वास्तिक, हा स्वास्तिक, या स्वास्तिकचं काय केलंय त्यांनी, आरशातलं प्रतिबिंब घेतलंय. ठीक आहे, आरशातलं प्रतिबिंब घेतलं आपण. आता बघा इथं वरचा आतमध्ये आहे, स्वास्तिकचा आत रेषा आहे ना, जिथं आत रेषा आहे तिथं त्यांनी बाहेरच्या दिशेनं बाण केला. जिथं आत आहे तिथं बाहेरच्या दिशेनं बाण केला आहे. बघूया आपण. हा जो स्वास्तिक आहे त्याचं आरशातलं प्रतिबिंब घ्या. मग आरशातलं प्रतिबिंब 2 येणार नाही, 3 येणार नाही, 1 किंवा 4 मध्ये येईल. आता बघा इतर रेषा बाहेर आहे, म्हणजे तिथं आतल्या दिशेला बाण, पण पर्याय 1 आणि 4 तर सेम आहेत, याच्यामध्ये काही बदलच नाही. मग 1 किंवा 4 दोन्हीपैकी कोणतंही उत्तर लिहिलं असेल तर त्यासाठी मार्क मिळणं अपेक्षित होतं. पुढं चला. 2 लंबवर्तुळ आहेत, इथं 2ची 1 2 3 4 झाली, इथं 1 2 3 4 वर्तुळ आहेत, तर 4च्या 8 होतील. कुठं आहेत 8? 1 2 3 4 5 6 7 8. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. सिंपल आहे. आता इथे काय केलं आहे, हा जो षटकोन आहे बाहेरचा तो एकदम आतमध्ये घेऊन गेले, म्हणजे जे एकदम बाहेर आहे चौकोन, तो चौकोन आतमध्ये पाहिजे. एकदम आतमध्ये चौकोन कुठं आहे रे, इथं नाही, इथं वर्तुळ दिला, कॅन्सल. एक तर 4 किंवा 2. अजून काय केलं आहे, हा आतला वर्तुळ आहे तो एकदम बाहेर काढला, म्हणजे आतला वर्तुळ आहे तो एकदम बाहेर पाहिजे. एकदम बाहेर वर्तुळ कुठं आहे रे, 2 मध्येच आहे, 4 मध्ये चौकोन दिला आहे, कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सिंपल आहे. इथं पण आकृतीच्या एकदम आतमध्ये वर्तुळ होता, एकदम बाहेर वर्तुळ आला. इथं आतमध्ये चौकोन आहे, एकदम बाहेर चौकोन असणं अपेक्षित आहे. कुठं आहे रे चौकोन मग? बरं अजून एक, इथं त्रिकोण आहेत, इथं वर्तुळ आहे किंवा डॉट आहे, इथं डॉट असेल तर इथं त्रिकोणच असणं अपेक्षित आहे. म्हणजे हे 2 तर कॅन्सल करून टाकू. या दोघांमध्ये बघू. आता या दोघांमध्ये मग मी काय म्हटलं होतं, वर्तुळ आत आहे तो बाहेर पाहिजे, हा चौकोन बाहेर पाहिजे. मग या दोघांमध्ये चौकोन बाहेर कुठं आहे रे, दोन्हीमध्ये. पण या त्रिकोणाच्या जागी हा जो डॉट आहे, तसं या डॉटच्या जागेला त्रिकोण पाहिजे होता. ते त्रिकोण आतमध्ये जाणं अपेक्षित नाहीच, म्हणजे आतमध्ये जाणारच नाही. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे चला. चला बघा, ही आकृती इथं गेलेली आहे, म्हणजे ही आकृती इथं जाईल. म्हणजे चौकोनाच्या आतमध्ये चौकोन मला या कोपऱ्यामध्ये पाहिजे, 1 आणि 2 मध्ये, 3 आणि 4 मी कॅन्सल करून टाकला. पुढे जाऊया. हा त्रिकोण इथं खाली आला, बरोबर आहे, म्हणजे हा वर्तुळ सुद्धा मला इथं खाली असणं अपेक्षित आहे. दोन्हीकडे आहे. आता दोन्हीमध्ये सारखं काय दिसतंय, तर मधली आकृती बघूया आपण. मधली आकृती इथं चौकोन आहे, इथं चौकोन आहे तर इथं वर्तुळ झाला, इथं चौकोन आहे तर इथं वर्तुळ असणं अपेक्षित आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, आतमध्ये वर्तुळ आहे राजांनो, आतमध्ये वर्तुळ आहे आणि बाहेर 2 षटकोन दिलेत. आता काय केलं त्यांनी, बाहेर जे डबल आकृती आहे ना ते आतमध्ये नेऊन सिंगल केली, आतमधली आकृती बाहेर डबल केली. आता एवढं तरी अगोदर आपण बघू. आतमध्ये काय रे, त्रिकोण आहे, तो आतमधला एक त्रिकोण बाहेर आल्यानंतर डबल त्रिकोण होईल. म्हणजे पहिला आणि तिसरा तर कॅन्सल झाला, एक तर दुसरा किंवा चौथा असेल. बाहेरचा जो चौकोन आहे तो आतमध्ये सिंगल व्हायला पाहिजे, मग चौकोन आतमध्ये यायला पाहिजे, हा वर्तुळ नाही, म्हणून 4ला कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला, हा वर्तुळ कुठे गेला रे, 1 आणि हा अर्धा, 1.5 घर पुढे गेला. मग तसा या वर्तुळाला 1.5 घर पुढे नेऊ, म्हणजे या कोपऱ्यामध्ये वर्तुळ येणं अपेक्षित आहे. कुठं आहे रे, 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, 4 मध्ये आहे. ठीक आहे, आता स्वास्तिक, हे अर्ध घर आणि हे अर्ध घर, 1 घर पुढे गेला घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं, मग हे स्वास्तिक इथं येणार. मग इथं कोपऱ्यामध्ये कुठे आहे, 3 आणि 4 मध्ये. आता त्रिकोणाला चला, त्रिकोणाचं काय झालं रे बघा,
इथं होता बरोबर अपोजिट साईडला आला. ठीक आहे, इथं आहे बरोबर अपोजिट साईडला न्या, विरुद्ध बाजूवरती न्या. विरुद्ध बाजूवरती वरती त्रिकोण कुठं आहे? इथं आहे. 3 कॅन्सल करा. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर असेल. चला बघा, इथं जर आपण 45-45चं बघितलं आपण कोणानुसार, तर इथं 1, इथं 2, इथं 3 आणि इथं 4. 45-45 प्रमाणे 4 म्हणजेच काय रे? 180 प्रमाणे इकडं टोक झालं त्याचं बाणाचं. मग जर इथं असेल तर इकडं टोक होणं अपेक्षित आहे. मग तसं टोक कुठं आहे रे? फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसतंय. बाकी सगळे पर्याय कॅन्सल करून टाका. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. समजलंय सगळ्यांना? चला पुढं बघा. हा जो बाण आहे तो एकदा 90 मध्ये फिरवला आणि पुन्हा 45 मध्ये फिरवला घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं. मग इथं सुद्धा हा बाण आहे ना, एकदा 90 मध्ये इथं येईल आणि परत इथं येईल. एकदा 90 एकदा 45 घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं. म्हणजे तसं कुठं दिसतंय आपल्याला? पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये दिसतंय बघा. ठीक आहे, आता बघा ही रेषा सुद्धा एकदा 90 आणि एकदा 45 प्रमाणे फिरली. मग इथं सुद्धा हा त्रिकोण सुद्धा एकदा 90 आणि एकदा 45 प्रमाणे इकडं त्रिकोण येणं अपेक्षित आहे. तसं कुठं दिसतंय रे आपल्याला? फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. 4ला कॅन्सल करून टाका. या घटकावरती आधारित आतापर्यंत विचारलेले सगळे प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. आणखी कोणत्या वेगळ्या घटकावरती काही डाऊट्स असतील, काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याच्यावरती आधारित आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, थँक्यू.